आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं दक्ष टाइम्स 24 मध्ये सहर्ष स्वागत। खर तर सध्या नुकताच पावसाळा आता सुरू झालेला आहे। पावसाळा सुरू असल्यामुळे साहजिकच आपल्या धरणामध्ये जे पहिलं पाणी कमी होतं ते आता भरपूर पाणी, जवळजवळ 90 ते 95% हे चिंचणी धरणामध्ये पाणी सध्या अवेलेबल आहे। परंतु जरी पाणी आपल्याला भरपूर आहे तरी सुद्धा मात्र एक प्रश्न सध्या आढळून येतो आहे, तो आहे गढूळ पाण्याचा। खर तर कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी आनंदकर मळ्यामध्ये पंपिंग हाऊस उभं केलेलं आहे, फिल्टर हाऊस उभं केलेलं आहे। त्या अनुषंगाने इथं पाणी फिल्टर होतं, परंतु आता गेली काही महिन्यांपासून हे पाणी गढूळ येऊ राहिलेलं आहे। पाणी गढूळ आल्यामुळं खरं तर आम्ही इथे धरणावर धाव घेतली। धरणावर गेल्यानंतर लक्षात असं आलं की त्या धरणाच्या पाणी सुद्धा संपूर्णपणे गढूळ आहे। धरणामध्ये पाणी गढूळ येणं साहजिकच आहे, कारण पाऊस जेव्हा होतो तेव्हा हे जे पाणी येतं हे शेतातनं, बांधावरनं, नदीतनं, ओढ्यातनं वाहत धरणामध्ये येत असतं। परंतु जेव्हा ते पाणी धरणातनं फिल्टर हाऊसला येतं, फिल्टर हाऊस आल्यानंतर त्यामध्ये खरं तर अमोनिया असेल किंवा ब्लिचिंग पावडर असेल, तुरटी असेल, हे सर्व त्यात मिक्स करून वाळूच्या माध्यमातून, बारीक वाळू असते ज्या माध्यमातून ते फिल्टर होऊन आपल्याला मोठ्या टँकर नेलं जातं आणि तिथनं ते पाणी आपल्या ज्या टाक्या आहेत टाक्यापर्यंत पोहोचतं आणि तिथून ते आपल्या नळामध्ये, नळातून आपल्या भांड्यामध्ये येत असतं। एवढी सगळी प्रक्रिया होत असताना मला सांगा पाणी गढूळ का येतं? खरं तर या संदर्भामध्ये नगरपालिकेचे पाणी विभागाचे सभापती शहाजीभाऊ खेतमाळीस यांच्याशी काल चर्चा केली असता त्यांनी याबद्दल खंत व्यक्त केली की नक्कीच पाणी गढूळ येत आहे, मात्र यामध्ये झालेला बदल तो कसा झाला, का झाला, खरं तर हा संशोधनाचा भाग आहे। जी पहिली तुरटी होती ती खड्याची होती आणि खड्याची तुरटी गायब होऊन आता मोठाल्या त्या ढेपी असलेल्या, खरं तर त्याचा रंगच आपण पाहू शकता की तो गढूळ आहे आणि मग तेच तुरटी जेव्हा पाण्यात मिक्स होते साहजिकच त्याच्यामुळे पाणी गढूळ होतंय का, हा एक प्रश्न आहे। त्याचबरोबर पाणी विभागासंदर्भातले जी व्यक्ती आहेत, अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा सभापती असतील, यांची जबाबदारी नाही का? खरं तर असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक नव्हे तर महिला विचारते आहे, कारण सध्या याच पाण्यातनं आरोग्यविषयक अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात। आता आपण माझ्या शेजारी पाहू शकता, या ठिकाणी मोठ्या टाकीचं काम आता सुरू आहे। या टाकीतून सुद्धा मोठ्या प्रेशरनं पाणी आपल्याला मिळणार आहे। अजून ती टाकी कार्यान्वित झालेली नाहीये, येत्या काही काळामध्ये ते कार्यान्वित होईल। या ठिकाणी पंपिंग हाऊस खरं तर माजी आमदार, माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांच्या काळामध्ये या ठिकाणी कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे सगळं प्लॅन्ट उभा करण्यात आला, मात्र याकडे आता आपल्या नगरपालिकेचं दुर्लक्ष होतंय का, असा सवाल आता उपस्थित होतोय। मला ह्याच्यामध्ये एक आणि सुचवायचं आहे की ज्यांचा या नगरपालिकेच्या पाण्यावर विश्वास नाही, ही मंडळी जारचं पाणी विकत घेतात। याच अनुषंगाने श्रीगोंदा शहरामध्ये अनेक जारचे दुकानं खरं थाटली गेलेली आहेत आणि त्यांना वेळ मिळत नाही, त्यांचे जार त्यांना पुरत नाहीत, त्यांची माणसं पुरत नाहीये, त्यांचा जो निघणारा पाण्याचा जो प्रवाह आहे तो पुरत नाही, इतकं पाणी वितरित खाजगी स्वरूपात होतं। मात्र नगरपालिकेचं पाणी हे खात्रीलायक मी सांगतो की पाणी पिण्यायोग्य आहे। ठीक आहे, त्यात गढूळपणा असेल परंतु पिण्यायोग्य आहे, कारण मी जो घरी जार घेतो त्या जार मध्ये 3 ते 4 दिवसांनंतर ते जे पाणी आहे हंड्यामध्ये ठेवलेलं त्याच्यामध्ये किडे आढळून आले। मात्र नगरपालिकेचं पाणी कमीत कमी 15 ते 20 दिवस टाकीतनं संपत नाही। ते पाणी जरी गढूळ असलं तरी सुद्धा त्यामध्ये आळ्या होत नाहीत। याची सुद्धा कारण मीमांसा खरं तर आरोग्य विभागानं करणं गरजेचं आहे। माझी नगरपालिकेला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण आपलं पाणी स्वच्छ करा, कारण माजी आमदार, माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांनी सर्वांना छाती ठोकपणे सांगितलं होतं की आपल्याला फिल्टरचं पाणी, म्हणजे ज्या पद्धतीने बॉटलमध्ये स्वच्छ सुंदर निर्भय पाणी येतं इतकं स्वच्छ काचेसारखं पाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता दादा विसरलेत का, असा प्रश्न समोर येतो आहे। नगरपालिकेनं जारकडे, जे जारचे एवढे दुकानं थाटले याकडे लक्ष वेधावं आणि तिथं खरं तर नागरिकांचं आरोग्य तिथं बिघडतंय का, त्यामुळे बिघडणार आहे का, असाही सवाल आता पुढे येत आहे। नक्कीच या बातमीच्या माध्यमातून या विषयाकडे खरं तर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस असतील, उपनगराध्यक्ष अलकाताई अनघोले असतील, त्याचबरोबर पाणी विभागाचे सभापती शहाजीभाऊ खेतमाळीस असतील, मुख्याधिकारी भगत मॅडम असतील, आमदार विक्रमदादा असतील, खरं तर हे सर्वजण या विषयाकडे लक्ष घालतील का? आणि जर या सर्वांनी या
पाणी या विषयाकडे जर लक्ष घातलं तर नक्कीच श्रीगोंदेकरांना स्वच्छ, सुंदर आणि काचे इतकं पाणी स्वच्छ मिळेल हीच अपेक्षा. श्रीगोंदा साळवेसह दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 लाईव्हसाठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.